पुन्हा एकदा राज्यातल्या बातम्यांकडे बातमी उष्माघाताची। महाराष्ट्रात उष्माघाताची तीव्र लाट आहे। उपराजधानी नागपूरमध्ये उष्माघातामुळे 3 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे, तर अकोल्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद आहे। वाढत्या तापमानामुळे पशुधनही धोक्यात आलंय। पाहूया एक खास रिपोर्ट। सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला। नागपूरमध्ये उष्माघातामुळे 3 जणांचा मृत्यू। 45 अंश तापमानानं पशुधनाचीही होरपळ। उन्हाचा पारा 40 अंशांच्या वर गेल्यानं मुंबईसह महाराष्ट्र तापलाय। विदर्भात तर उष्माघातानं कहरच केलाय। अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये 45 अंशांच्या वर तापमान गेल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। प्रखर ऊन लोकांच्या जीवावर बेततंय। दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत आहेत। अकोल्यात उष्माघाताचे सर्वाधिक 72 रुग्ण आहेत। नागपूरमध्ये 18, छत्रपती संभाजीनगरमध्ये 15 तर नंदुरबारमध्ये 7 रुग्ण उष्माघाताचा उपचार घेत आहेत। तर कुठल्या जिल्ह्यात उष्माघातानं मृत्यू झालाय ते देखील पाहूयात। नागपूर आणि लातूरमध्ये 3 जणांचा, तर अहिल्यानगर, हिंगोली आणि परभणीमध्ये 2 जणांचा उष्माघातानं मृत्यू झालाय। उन्हापासून बचावासाठी नेमकी काय काळजी घ्यावी पाहूयात। सतत पाणी, ताक किंवा लिंबू सरबत घेऊन शरीर हायड्रेटेड ठेवा। चहा, कॉफी आणि अल्कोहोलचं सेवन टाळा। दुपारी 12 ते 4 या प्रखर उन्हाच्या वेळेत बाहेर जाणं टाळलं पाहिजे। बाहेर पडताना फिकट रंगाचे सैल सुती कपडे वापरा। टोपी आणि छत्रीचा देखील वापर करा। आहारात कलिंगड, काकडी यांसारखी पाणीदार फळं घ्या। जास्त मसालेदार, तेलकट आणि शिळं अन्न खाणं टाळलं पाहिजे। चक्कर, मळमळ किंवा तीव्र डोकेदुखी जाणवल्यास डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा। दुसरीकडे वाढत्या उन्हामुळे पशुधनही संकटात सापडलंय। लातूरच्या निलंगा तालुक्यात 43 अंश तापमानामुळे बैलजोडी दगावली आहे। धाराशिव जिल्ह्यात पारा 41 अंशांच्या पार गेलाय। पाणवठे कोरडे पडल्यानं एडशीमधील रामलिंग अभयारण्यातील वन्यजीवांचे हाल होत आहेत। जागतिक हवामान संघटनेनं एल निनो परत येण्याचा अंदाज वर्तवलाय। पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान वेगानं वाढत असून एल निनो तयार होण्याची शक्यता आहे। परिणामी भारतातही उन्हाचा तडाखा वाढणार आहे। मात्र हा उष्माघात जीवघेणा ठरत असल्यानं संपूर्ण मे महिना आरोग्याची काळजी घेणं हेच आपल्या हातात आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।